स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 54. रॉयल एशियाटिक लायब्ररीजवळ डॉक्टर डीन येऊन पोहोचले तेव्हा सकाळचे 11 वाजून गेले होते. त्या भव्य इमारतीच्या दर्शनी बाजूला असलेल्या दगडी पायऱ्या चढून जाताना डॉक्टर डीन हरखून गेले होते. मनात ते म्हणत होते, केवढी प्रचंड इमारत आहे ही. इथली ग्रंथसंपदा तशीच असणार. पायऱ्या चढून जात असताना ते मध्येच थांबले. त्यांनी वर बघितलं. त्या शाही इमारतीचं भव्य रूप त्यांनी आपल्या नेत्रात सामावून घेतलं. इमारतीच्या दर्शनी बाजूला साधारण 15 फूट उंचीचे 8 स्तंभ उभे होते. त्या स्तंभांनी वरच्या बाजूचं दोन्ही बाजूंनी उतरतं असलेलं छप्पर पेलून धरलं होतं. स्तंभ आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या लंब त्रिकोणी जागेत काही अक्षरं लिहिलेली होती. डॉक्टर डीन ती अक्षरं वाचू लागले. द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे 1804 सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल. कोणी एकेकाळी ब्रिटिशांच्या जमान्यात तिथे टाउन हॉल होता. पुढे टाउन हॉलच्या जागी हे मोठं ग्रंथालय उभं राहिलं. मात्र त्या इमारतीचं पूर्वीचं राजेशाही स्वरूप होतं तसंच राहिलं होतं. दगडी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंनी नक्षीकाम केलेले लोखंडी कठडे होते. वरच्या बाजूला दर्शनी भागात व्हरांडा होता. व्हरांड्यासमोर काही खिडक्यादार होती. त्यावर नक्षीकाम केलेली छोटी छोटी उतरती छप्परं होती. डॉक्टर डीन पायऱ्या चढून वर गेले आणि ग्रंथालयाच्या अंतर्भागात प्रवेश करून ग्रंथपालासमोर जाऊन उभे राहिले. ग्रंथपालानं त्यांचं आगत स्वागत करून विचारपूस केली. डॉक्टर डीन यांना काही महत्त्वाचे संदर्भ हवे होते. ग्रंथपालाकडे त्यांनी तशी पृच्छा केली. त्यांना हवे असलेले संदर्भ कुठे मिळतील, कोणत्या ग्रंथामध्ये मिळतील हे ग्रंथपालाला नेमकं सांगता येईना. म्हणून एका कोपऱ्याकडे निर्देश करून तो डॉक्टर डीन यांना म्हणाला, तो बघा, तो टोपी घालून बसलेला माणूस आहे ना, त्याला विचारा. तोच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल. डॉक्टर डीन यांनी त्याचे आभार मानले आणि ते त्या कोपऱ्यात बसलेल्या टोपीवाल्याच्या दिशेने गेले. हळू आवाजात आपली ओळख करून देताना ते म्हणाले, सॉरी टू इंटरप्ट यू. मी डॉक्टर डीन, पॅरिसहून इथे आलोय. मान वर करून पांडुरंग शास्त्रींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, मी पांडुरंग शास्त्री आठवले. पांडुरंग शास्त्री उठले आणि डॉक्टर डीन यांना त्यांनी स्थानापन्न केलं. दोघेही असनस्त झाले तेव्हा डॉक्टर डीन म्हणाले, मला काही संदर्भ हवे होते, काही अडचणी होत्या. कोणत्या अडचणी आहेत? माझ्या परीनं त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करीन. डॉक्टर डीन यांनी त्यांना काही शंका विचारल्या. आवश्यक संदर्भ ग्रंथ विचारले. पांडुरंग शास्त्रींनी तेव्हाच त्यांच्या शंकांचं निरसन केलं. त्यांना संदर्भ ग्रंथांची नावं सांगितली. या गोष्टी एवढ्या झटपट झाल्या की त्यामुळे डॉक्टर डीन चकित होऊन गेले. या माणसाजवळ खचितच प्रचंड ज्ञानभांडार असणार हे त्यांना तेव्हाच कळून चुकलं. त्यांच्याशी चर्चा करून स्वतःच्या ज्ञानात भर टाकण्याची संधी त्यांना अनायसेच चालवून आली होती. ती संधी ते वाया थोडेच दवडणार होते. काही विषयांचं ज्ञान करून घेण्यासाठी ते तिथे आले होते आणि समोर चालता बोलता ज्ञानकोशच त्यांना भेटला होता. प्रश्नांच्या आणि शंकांच्या ओघात त्या दोघांमध्ये तात्विक चर्चा सुरू झाली. वैदिक संस्कृतीविषयी काही जाणून घेण्यात डॉक्टर डीन यांना रस होता. म्हणून ते म्हणाले, तुमचा धर्म सनातन आहे. संस्कृती तशीच जुनी पुराणी आहे. पण मला आश्चर्य वाटतं, तुमची संस्कृती एवढी टिकून राहिलीच कशी? म्हणजे? मला नाही समजलं. डॉक्टर डीन मिश्किलपणानं गालातल्या गालात हसले. तेव्हा त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व एकदम पांडुरंग शास्त्रींच्या डोळ्यात भरलं. डॉक्टर डीन यांनी परिधान केलेला पोशाख सुटसुटीत होता. वेशभूषेची रंगसंगती त्यांच्या तांबूस गौर वर्णाला साजेशी होती. त्यांचे पिंगट केस थोडेसे विरळ झाले होते, परंतु त्यांच्या मुद्रेवर मात्र चांगलीच तुकतुकी होती.
पांडुरंग शास्त्रींवर रोखलेल्या नीलनेत्रातही हसरा भाव भरला होता. डॉक्टर डीन यांच्यासमोर बसलेले पांडुरंग शास्त्री अतिशय साध्या वेशात होते. नेहमीच शुभ्र धोतर आणि तसाच शुभ्र सदरा. अण्णांनी बालपणी त्यांना याच पोशाखाची दीक्षा दिली होती. त्यामध्ये अजून फरक पडलेला नव्हता. डोईवर मात्र आता पांढरी शुभ्र गांधी टोपी चढली होती. भारतीय वेशभूषेचं ते जणू प्रतीक होतं. परंतु त्यांच्या मुद्रेवरचं तेज मात्र साधंसुधं नव्हतं. गेल्या कित्येक वर्षांच्या ज्ञानसाधनेमुळे आणि जोपासलेल्या तत्वनिष्ठेमुळे त्यांची मुद्रा अतिशय तेजस्वी बनली होती. नेत्रांमध्येही तसंच तेज साठलं होतं. एखाद्याच्या दृष्टीला दृष्टी भिडून ते बोलायला लागले म्हणजे समोरच्याच्या मनाची चलबिचल होत असे. आत्ताही त्यांनी डॉक्टर डीन यांच्याकडे रोखून बघत प्रश्न विचारला होता. त्यामुळे डॉक्टर डीन यांची तशीच चलबिचल झाली होती. त्याच अवस्थेत डॉक्टर डीन म्हणाले, तुमची संस्कृती आजपर्यंत एवढी टिकून राहिली याचं मला आश्चर्य वाटतं. कारण तुमच्याकडे तशी फिलॉसॉफी नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? सांगण्यापेक्षा आम्ही जे तुमच्या देशाबद्दल वाचलंय त्यातून हाच निष्कर्ष निघतो. फ्रँक थिलीनं तर त्याच्या हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथात स्पष्टपणानंच लिहिलं आहे. हो, वाचलंय मी. भारतात तत्त्वज्ञान नाही, तिथे फक्त देवतार्जन आणि देहदंड या गोष्टी आहेत. भारताप्रमाणेच इराण आणि अरबस्तान या ठिकाणी तत्त्वज्ञान नाही, असंच थिलीनं लिहिलंय ना? बरोबर. रागावणार नसाल तर आणखी उदाहरणं देऊन माझा मुद्दा तुमच्यासमोर मांडतो. अवश्य. आम्ही लोकांनी जो अभ्यास केलाय त्यानुसार तुमची पुराणं म्हणजे कपोलकल्पित अतिरंजित कथा आहेत. तसे तुम्ही लोक एथिकल आहात. तुमचे प्राचीन ग्रंथकर्ते तसेच एथिकल होते. उदाहरणार्थ व्यास, वाल्मिकी. तुमचा कालिदास मात्र आम्हाला भावतो. गटे तर कालिदासाचं शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता. कालिदासाचं लिखाण तर माणसातलंच होतं, पण बाकी सारं अतिरंजित वाटतं. कुठेही तत्वज्ञान गवसत नाही. पांडुरंग शास्त्री थोडे सावरून बसले. मग म्हणाले, मिस्टर डीन, तत्वज्ञानाच्या आधाराशिवाय आमची संस्कृती आजवर टिकून कशी काय राहिली असती? आजकालच्या जमान्यात आमचं ते प्रभावी तत्वज्ञान विस्मृतीत जायला लागलंय हा भाग वेगळा. पण आमच्याकडे अखिल मानवाच्या जीवनाचा सखोल विचार करणारं तत्वज्ञान आहे. आय डेअर टू से सो. कुठल्याही पाश्चात्य तत्वज्ञानापेक्षा आमचं तत्वज्ञान कितीतरी श्रेष्ठ आहे. उद्या तुम्ही आमचं खरंखुरं तत्वज्ञान अभ्यासलं तर तुमचंही असंच मत बनल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे कोणते कोणते तत्ववेत्ते होऊन गेले, त्यांचे कोणते विचार होते याविषयी आम्हा लोकांना मुळीच कल्पना नाही. त्याला आम्ही लोकच कारणीभूत आहोत. आमच्या धर्ममार्तंडांनी आमचं तत्वज्ञान दशदिशा पोचवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आधुनिक काळात फक्त स्वामी विवेकानंदांनी तसा प्रयत्न केला. तत्वज्ञान पोचवणं म्हणजे परदेशात जाऊन 10-20 पंडितांसमोर विचार मांडणं किंवा तत्वज्ञानावर पुस्तकं लिहिणं एवढंच मर्यादित कार्य नसतं. अथवा 4 आध्यात्मिक चमत्कार सांगून आपल्या धर्माचा बडेजाव मिरवायचा नसतो. त्या बाबतीत ख्रिश्चन धर्मगुरूंनी अफाट कार्य केलंय. म्हणूनच तुमच्या धर्माची तत्त्व साऱ्या जगात जाऊन पोहोचली. लोकांना तेच खरंखुरं तत्वज्ञान वाटू लागलं. जो ओरडतो त्याचा माल खपतो हेच खरं. आम्ही तसा कोणताच प्रयत्न केला नाही, म्हणून आमचं अगाध तत्वज्ञान तुमच्यापर्यंत जाऊन पोचलंच नाही. डॉक्टर डीन यांनी तेव्हाच विचारणा केली, कोणकोणते तत्ववेत्ते होऊन गेले तुमच्याकडे? त्यांच्याविषयी काही सांगा ना. अहो, थोडक्या वेळात काय काय सांगणार? मी कुठे म्हटलंय थोडक्या वेळात सांगा म्हणून? सलग 2-3 दिवस सुद्धा मी तुमचं कथन ऐकायला येईन. मला तुमचं भारतीय तत्वज्ञान जाणूनच घ्यायचं आहे. बरं झालं तुमची भेट झाली ते. मला सारं काही सांगा. पांडुरंग शास्त्री सांगू लागले, तुम्हाला अगदी प्रारंभापासूनच सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडीफार कल्पना येईल. ख्रिस्तपूर्व सुमारे 8,000 वर्षांपूर्वी आमच्याकडे ऋग्वेद आणि अथर्ववेद जन्माला आले. त्यानंतर शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ जन्माला आला. पाठोपाठ ईशावास्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, छांदोग्य उपनिषद अशी उपनिषदं लिहिली गेली.
वेद आणि उपनिषद यातलं तत्वज्ञान आमच्या भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेतून 5000 वर्षांपूर्वी अधिक सुगम पद्धतीने मांडलं. पुढे पतंजली योगदर्शन सिद्ध झालं. त्यानंतर बादरायण, अश्वघोष, मनुस्मृती, शबर असं तत्वज्ञान पुढे आलं. नागार्जुन, उमास्वामी, कणाद, बुद्धघोष, वात्सायन, गौडपाद असे तत्वज्ञ तेव्हा झाले. इसवी सन 800 ते 900च्या सुमारास शंकराचार्य जन्माला आले. त्यांनी त्या काळात फार मोठी वैचारिक क्रांती केली. पुढे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, 13व्या शतकात ज्ञानेश्वर, विद्यारण्य, वल्लभाचार्य, चक्रधर, रामदास, तुकाराम, वामन पंडित असे किती म्हणून तत्वज्ञ सांगू. विवेकानंद, टिळक हे अलीकडच्या काळात महान तत्वज्ञ होऊन गेले. बाप रे, या सर्वांनी स्वतंत्ररित्या विचार मांडले? होय, पण बहुतेकांनी वेदवाङ्मय, उपनिषद आणि गीतेचा आधार घेतलाय. का बरं? कारण संपूर्ण विश्वाचं तत्वज्ञान या ग्रंथांमध्ये ठासून भरलंय. काही म्हणून बाकी ठेवलेलं नाही. पांडुरंग शास्त्रींच्या या कथनावर डॉक्टर डीन अवाक होऊन गेले होते. पुढे आणखी 2-3 दिवस ते असेच आश्चर्यचकित होणार होते. त्या दिवसाची भेट तिथेच संपली, दुसऱ्या दिवशीची भेट निश्चित करून. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.